महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांच्या हरकती संदर्भात माननीय उपायुक्त निवडणूक यांची भेट घेतली व या भेटी दरम्यान मतदार यादीमध्ये असलेल्या खुळ्या संदर्भात विस्तृतपणे चर्चा केली, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रभागात राहत नसलेले मतदार जे ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि पंचायत समितीतील 5 गावे या विभागातील मतदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नोंदवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले। तसेच काटई गावातील यादी भाग क्रमांक 352 ते 355 मध्ये नोंदवलेले मतदार आणि त्यावर दिलेला पत्ता त्या ठिकाणी त्या चाळीत अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून दिले। या प्रसंगी माननीय निवडणूक आयोग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका माननीय आयुक्त यांना निवेदन सादर केले। यामध्ये मतदार यादीमधील घोळ सुधारून मतदार याद्या निर्दोष कराव्यात व खऱ्या मतदारांना त्याचा फायदा व्हावा व कोणत्याही प्रकारच्या गोंधळाशिवाय या निवडणुका पार पडाव्यात अशी याचना केली। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल कामत, मूळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तात्या माने, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव, विभाग अध्यक्ष रक्षित गायक तसेच मूळ शिवसेनेचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।